करेक्ट आता 5 वाजलेत काकडे आणि आता आम्ही निघालो. अंघोळ झाली तुझी? आता आम्ही सगळेजण रेडी झाले. मी, रणवीर, अक्का, स्वरूपा, सगळेजण आम्ही रेडी झाले. सकाळचे किती वाजले चला दाखव. सकाळचे किती वाजले दाखव. 5:17 झालेत आणि आता आम्ही सगळेजण रेडी आहे. आता आम्ही काही जरा काळं दिसत असणार आहे. अक्कापेक्षा तर किती काय पण जाऊ दे. अंधार आहे, वर चंद्र पण आहे. दिसला का तुम्ही? आणि आता अंधार झालाय त्यामुळं असं देत. आणि लय भारी मजा वाटायला लागली आम्हाला. थंडी तर मला अजिबात वाटत. अजून तू कशाला स्वेटर घातलंयस? मला दाखवते कसं कसं सजवलंय ते. दाखवते 1 मिनिट. आज आमच्या गावची यात्रा आहे त्यामुळे आज काकड आरती वगैरे सगळं. आमची रांगोळी काढायची तयारी सुरू आहे. स्नेहा झाडून काढते आणि देवदर एक नंबर आता दुसरी पाहिजे. ओम श्री पंचम ब्रह्मांड ओम नमो भगवते पंचवर्णाय ओम वाय शिवाय चतुर्जनमोषकाय वसंकराय स्वाहा. ये इतनी सुंदर रंगोली हमने सबने बनाई है. आणि साला आम्ही रांगोळी काढायला बसलेलो आणि 6:15 रांगोळी झाली. नाही मला एकदम जमलिंग झालं पण 6:15 आमची रांगोळी संपली. हे पहा इथे आरतीसाठी सर्वजण जमा झालेले. काकड आरती आता सुरू होणार होती. पेढे पाऊन हरले पुरी. दोन पेढे येते. 2-2 टाइम झाले 7. अरे मी 7:05 झाले आणि आम्ही आलेलो. आम्ही 2 तास झाला आलेलो. त्यात आम्ही रांगोळी काढली आणि एवढा उशीर थांबलेलो आणि आता आरती वगैरे सगळी झालेली आहे आणि आता आम्ही घरी निघाले. बाय. आता आजचा व्हिडिओ छान असेल असं मला वाटतं. छानच असणार आहे तर सगळ्यांनी आज बघा. स्टे ट्यून. बाय बाय. आज दिवसभर घरात सगळीकडे हेच चालू असणार आहे. चिक्की पण आमची बघायला बसल्या. तसं रांगोळी घेऊन आले कारण दुपारी आम्हाला काढायचे आणि आज पालखी सोहळा वगैरे आहे आणि पालखी सोहळ्यासाठी आम्हाला इथून दारातून आमची पालखी जाते त्यामुळे आम्हाला रांगोळी काढली लागते. एवढी पुरत तर नाही आहे पण आणून ठेवली एवढी लागते पूर्ण. आज रांगोळी काढल्यानंतर दाखवतेच मी. आता मी पाणी मारणार आहे आणि इथं खूप छान अशी रांगोळी काढणार आहे. आता म्हणजे पूर्ण रांगोळी काढून झाली तर मी तुम्हाला दाखवते कशी काढली मी रांगोळी. आणि बघा सिद्धिका किती छान मेकअप करून आल्या बघा. असं सांगितलंस माझ्या ब्लॉग मध्ये मम्मीने बोलवले.
रांगोळी काढल्या आणि वेदिका पण होती त्यांच्यासोबत. काकी बघा वरनं आमचं निरीक्षण करायला लागले. वाव किती छान मी रांगोळी काढली बघा. पुसायचे आपल्याला अक्का टेन्शन नट. असं पूर्ण सजवलंय. इथनं आमच्या आरतीने रांगोळी काढल्या एवढी. चला आता मला पुढे जाऊन अजून रांगोळी काढायची. बाय बाय. अक्का आता एक लय मोठं काम करून आलेले आहे त्यामुळं थँक्यू अक्का. चला आताच मी खीर घेऊन आली आहे देवळापुढं. आमच्या देवळापुढं यात्रेनिमित्त खीर वाटायला द्यायची. एवढं एवढं भरून बघा. आमचं गाव सावनपूर. आता उद्या काही येऊ नका कारण भेटणार नाहीये. बघा आज आमच्या गावात हनुमान उत्सव आहे त्यानिमित्त खीर वाटायला लागलेत. म्हणजे प्रसाद आहे हा. आणि मी आत्ताच तो रांगोळी काढता काढता म्हणजे रांगोळी पूर्ण केली सगळी देवळापुढची आणि मी प्रसाद घेऊन आले. आता मी टेस्ट करून बघते. नाही घरातल्या नाती सगळ्यांना प्रसाद देणार. बघते आणि सांगते मला कसं असते. बाय. अजून मी आवरायचे. आमच्या 2 बाळांना पालखीच्या आडवं घालायचं त्यामुळे आम्ही इथं हे फुलाचं सजावट करून घेणार. चला मधनं चालली तर फार बरं. इथे एक बाळाला झोपवणार आहेत. इथं पाय धुतेत आणि इथं आमच्या 2 बाळांना झोपवणार आहेत आणि तुम्हाला दाखवते कसं झालेलं. हे बघा सगळेजण यात्रेसाठी तयार झालेत व्यवस्थित. फोटोशूट चालले बघा तिथं. हा यात्रेचा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 2 उद्या लगेच येणार आहे त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.